आपल्यासोबत बोलण्यासाठी नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले आहेत. सर, टीव्ही नाईनमध्ये आपलं स्वागत आहे. आज खरं तर मुख्यमंत्री यांच्या हस्ते आता काही वेळापूर्वीच विविध विकास कामाचं लोकार्पण झालेलं आहे आणि व आपल्या ऐरोली मतदारसंघातून देखील विविध कामाचं लोकार्पण आता झालेलं आहे. काय सांगाल? ऐरोलीकरांसाठी आनंदाची गोष्ट ही आहे की हा सेक्टर 10 आणि वार्ड क्रमांक 23 अमित चौगुले यांचा वार्ड आहे आणि आम्ही गेले 2015 पासून ज्यावेळेस निवडणूक झाली त्या दिवसापासून आम्ही मागे लागलेलो होतो की या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जो पाठपुरावा केला त्याला पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही ही गोष्ट सांगितली आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे जागा अवेलेबल नव्हती, तर ती जागा सिडकोकडून अवेलेबल करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या विषयामध्ये इनिशिएटिव्ह घेतल्या आणि त्यांनी स्वतः प्रयत्न केले. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि सिडकोला जागा द्यायला लावली आणि आता त्या जागेवरती भव्य असं एक शिवाजी महाराजांचं आम्ही एक स्मारक उभं करतो आणि स्मारक अशा पद्धतीने उभं करतो की आमच्या या वॉर्डमध्ये दुर्ग शर्करा योग आलेला आहे. कारण आज ऐरोली घनसोली या ब्रिजचं सुद्धा उद्घाटन होतं आहे, जेणेकरून जे ऐरोलीचा जो ऐरोलीचा जो रस्ता घनसोलीपासून ऐरोलीपर्यंत येणार आहे आणि ऐरोलीपासून घनसोलीपर्यंत जाणार आहे तो पूर्णपणे कल्याणकडे जाणार आहे, मुंबईकडे जाणार आहे. म्हणजे पूर्णपणे नेटवर्किंग हे सेक्टर 10च्या इथं आलेलं आहे. म्हणजे आज या वॉर्डमध्ये आणि या नगरामध्ये हे दोन चांगले कामं आणि कार्यक्रमांचं आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. यालाच पूर्णपणे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना द्यायला पाहिजे आणि इथले स्थानिक नगरसेवक अमित चौगुले यांनी घेतलेला जो पाठपुरावा केला आता पाठपुरावा करून आणि या ठिकाणी याला आता हे आम्हाला चांगल्या पद्धतीचं निवडणुकीच्या अगोदर सर्वांना ऐरोलीकरांना एक गिफ्ट मिळालेलं आहे. आपण सदैव या गोष्टीचा पाठपुरावा करत होता, अखेर ते स्वप्न आज पूर्ण झालंय. काय वाटतं? खरं पाहिलं तर माझी पण एक पद्धत आहे की ज्या कामाच्या मागे एकदा मागे लागलो ते काम करून घ्यायला पाहिजे ते करून घेत असतो. पण हा वार्ड अमित चौगुलेचा आहे, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हा म्हणजे पाठपुरावा करून महानगरपालिकेकडे बजेट सँक्शन करून सिडकोला जमिनीचे पैसे भरून आज जो हा प्लॉट मिळवून घेतला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते फार महत्त्वाचं आहे. कारण ऐरोलीसारख्या वाशीमध्ये शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे आणि या ठिकाणी ऐरोलीसारख्या ठिकाणी म्हणजे ऐरोली हे प्रवेशद्वार आहे मुंबईच्या इकडनं, दोन्हीकडे वाशी पण असेल आणि ऐरोली असेल. ऐरोलीच्या इथे पण एक शिवाजी महाराजांचा पुतळा व्हायला पाहिजे, पण आमचं सर्वांचं मागणं होती, त्या स्थानिक लोकांची पण मागणी होती. त्याच्यासाठी आम्ही पुतळ्याची निवड करताना अश्वरूढ पुतळ्याची निवड केली नाही. आम्ही एक अश्वरूढ पुतळा वाशीला आहे, तर एक महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा राहतोय. माझ्या माहितीप्रमाणे हा पूर्णपणे 36 फुटाचा पुतळा उभा राहणार आहे आणि शिल्प आपण स्मारक अशा पद्धतीने करणार आहे की या ठिकाणी सर्व जे शस्त्र आहेत, वस्त्र आहेत, ज्या सर्व गोष्टी महाराजांच्या काळातल्या त्या सर्व या ठिकाणी स्मारकात असणार. काय वाटतं स्मारक सर्वसामान्यांसाठी कधीपर्यंत खुलं होईल? तसं आम्हाला 2 वर्षाची या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरना हे दिलेलं आहे, पण जो कॉन्ट्रॅक्टरचा जो बेस पाहिल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टरची गती पाहिल्यानंतर मला वाटतं दसऱ्याच्या अगोदर याचं पूर्णपणे भूमिपूजा म्हणजे स्मारकाचं ओपनिंग होईल. 6 महिन्यामध्ये पूर्ण करू असं कॉन्ट्रॅक्टरने आम्ही सर्व ठरवलेलं आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतो की मी जे दिलेलं काम आहे किंवा मी जे दिलेलं वचन आहे ते कधी मी पूर्ण करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र शाह, मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.